नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज सकाळी शेतामध्ये आलेलो आहोत आपण, कारण की गावाची ओली चालू आहे. तुम्हाला दिसतेच आहे आपल्या पाठीमागे, हे बघा. तर सकाळीच आपण 7 वाजता शीप लावलेली आहे. तर तुमच्या इकडलं वातावरण कसं आहे शेतकरी मित्रांनो? थंडी आहे काय? का धुवारी पडली? थोडी धुवारी पडली. या धुवारीचा आपल्या हरभरा पिकावर कोणताच इफेक्ट होणार नाही, कारण की दुपारला ऊन तपत आहे, चांगली स्वच्छ वातावरण आहे. तर आजच्या या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत शेतकरी मित्रांनो, की आपल्या चॅनलवर एक कमेंट आली. संदेश सरांना कमेंट केलेली आहे, हे हरभरा लेट पेरणी आहे, पराठी काढून आपण लेट पेरणी केली नाही आणि 30 दिवस झालेली आहे हरभऱ्याला. आता फुलावर सुटतो, त्याचे पाण्याचे व्यवस्थापन आणि फवारणी हे केव्हा करावी या विषयावर आपण चर्चा करणार आहोत शेतकरी मित्रांनो. तर व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर शेतकरी मित्र, जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल नक्की शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओ लंबा होऊ शकतो, व्हिडिओला शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा शेतकरी मित्रांनो, हरभऱ्याचा पेरणीचा बेस्ट कालावधी आहे 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर. या कालावधीमध्ये जर आपण हरभरा पेरणी केली तर उत्पादन चांगल्या तऱ्हेने होते, चांगलं मिळते. कारण की थंडीचे दिवस पूर्ण मिळतात आपल्याला. थोडंफार वातावरणात जर ढगाळ वातावरणही आलं तरी आपल्या हरभऱ्यात सुधारणा होते, कारण की अजून समोर थंडीचे दिवस राहतात. तर या रब्बी हंगामाचं पीक आहे, या हरभऱ्याला थंडीच महत्वाची आहे. जास्त तापमानात या पिकाची वाढ होत नाही, ब्रँचेस होत नाही आणि फळधारणा होत नाही, फुलंही कमी येतात. म्हणजे हरभऱ्याची वाढच नाही झाली तर फुल कसे येणार नाही, आणि घाटा कसा पकडणार, आणि कशी होणार उत्पादनात वाढ. म्हणूनच हरभऱ्याला लवकर पेरणी जर केली आपण तर उत्पादनात चांगले उत्पादन मिळते आणि म्हणजे घाटे अळीचा प्रादुर्भाव होत नाही. ज्या शेतकऱ्यांनी लेट हरभरा पेरणी केली, जसं आता आपल्याला कमेंट आलेली आहे, संजय सरांनी कमेंट केली, तर बघा लेट पेरणीच्या हरभऱ्यात काय फरक पडतो. सगळ्यात पहिली गोष्ट तर थंडीचे दिवस कमी मिळतात हरभऱ्याला, आणि वातावरणातच थंडी नाही राहिली तर आपण पाण्याचे व्यवस्थापन कितीही चांगले केले आणि कितीही चांगल्या पद्धतीने फवारणी केली आणि त्याला थंडीच नाही मिळाली, त्याची वाढ होत नाही, त्याचे ब्रँचेस होत नाही आणि शेंड्यावर 4-5 फुलं येतात आणि 3-4 घाटे पकडतात शेतकरी मित्रांनो. अशी अवस्था होती आणि घाटे अळीचा प्रादुर्भाव सर्वात जास्त होतो लेट पेरणीच्या हरभऱ्याची गोष्ट करतो मी. ज्या शेतकऱ्यांनी लेट हरभरा पेरणी केलेली असेल तर त्या हरभऱ्याला थंडीचे दिवस कमी मिळतात. हरभऱ्याचा कालावधी किती आहे? 105-110 दिवसात. आणि समोर जर थंडीच नाही मिळाली आणि टेम्परेचर मध्ये वाढ झाली, आता समजा आता 43 दिवस झालेच आहे, आता टेम्परेचर मध्ये वाढ होत आहे आणि इथून 20 दिवसानं जर अजून वाढ झाली टेम्परेचर मध्ये, त्या पिकाची वाढ होईल का? तेव्हा ते पीक कोण्या अवस्थेत राहतं? थंडी फुल राहते. ज्या फुलातनीच जर थंडी नाही मिळाली त्या फुलाची ग्रोथ होईल का? नाही होईल. आणि आपण किती पाण्याचे व्यवस्थापन पद्धतशीर प्रमाणे केले आणि फवारणीही चांगल्या तऱ्हेने केली तर उत्पादनात जास्त काही उत्पादन मिळत नाही शेतकरी मित्रांनो. 7-8-9 पर्यंत आपण जाऊ शकतो. ह्या झाला उत्पादनाचा भाग शेतकरी मित्रांनो. पण फुलावर सुटला आहे आता हरभरा, म्हणजे आता फुलावर सुटतो 43 दिवस. म्हणजे 43 दिवसाचा ज्या शेतकऱ्यांनी हरभरा पेरणी केलेली असेल आणि 30 दिवस झालेले आहे बा, तर पाणी जास्त द्या शेतकरी मित्रांनो. तुम्ही 1 घंटा, जसं आपण आता लवकर हरभरा पेरला तर आपण माफक पाणी देतो, तर लेट पेरला हरभरा तर आपण 1 घंटा पाणी जास्त द्या, कारण की तापमानात वाढ होत आहे, लवकर पाण्याचा वापसा होतो, लवकर पाणी द्यावं लागते. तर 1 घंटा पाणी जास्त द्या शेतकरी मित्रांनो. आता फुलावर सुटतो त्याला पाण्याची जास्त आवश्यकता आहे आणि बुरशीचे जास्त प्रमाण वाढते लेट पेरणीच्या हरभऱ्यात. ते तुम्ही टिल्ट मारा, टिल्ट मारले तर बुरशीचे प्रमाण कमी होईल जाईल.
दुसरी गोष्ट 28-28-0 हे खत द्या. हरभरा हिरवा राहील, वाढीसाठी मदत होईल, सूर्यप्रकाशाने जास्त प्रमाणात होईल आणि क्लोरोफिल नावाचा जो घटक असतो हरितद्रव्य यालाही जास्त प्रमाणात वाढीसाठी मदत करेल. शेतकरी मित्रांनो, खाद्य जास्त बनवेल. तर नंतर आहे झेप. तुम्ही झेप मारा. झेप फुलावर सुटेल लवकर. म्हणजे 30-35 दिवसाचा हरभऱ्याच्या आत आपण पाणी देतो, नंतर तो फुलासाठी मदत म्हणजे लवकर फुलावर सुटेल. कारण की आता थोडेसे थंडीचे दिवस आहे. समोर थंडीचे दिवस येते नाही येत हे कुणाला माहीत नाही. आता तर आहे, 4-5 दिवस झाले थंडी पडून राहिली आणि दुपारची ऊन तपून राहिली. हे पोषक वातावरण आहे. लेट पेरणीच्या हरभऱ्याला आणि लवकर पेरणीच्याही हरभऱ्याला पोषक वातावरण आहे. तर या वातावरणाचा फायदा घ्या शेतकरी मित्रांनो तुम्ही. आणि पाण्याचे नियोजन कसं आहे शेतकरी मित्रांनो, थोडं 1 तासाचं जर पाणी तुम्ही जास्त दिलं तर तुम्हाला पाणी लवकर द्या नाही लागणार. कारण की समोर तापमानात वाढ होणारच आहे. जर समोर अवकाळी पाणी आला, जे पहिले जे हरभरे पेरलेले आहेत त्यांना घातक आहे थोडा, आणि जे उशिरा पेरलेले हरभरे आहेत त्यांना फायदा होईल. कारण की पाणी मिळेल, थंडी मिळेल. कारण की अवकाळी पाणी आल्यानंतर थंडीत मिळते. तर असा फरक पडतो शेतकरी मित्रांनो. जास्त फरक पडत नाही. जे प्रोसेस आपण पहिले करत आलो तशीच प्रोसेस त्या हरभऱ्याला करायची आहे. फक्त पाणी 1-1.5 घंटा पाणी जास्त द्या तुम्ही. काही फरक पडत नाही. कारण की वातावरणात वाढच होते. आणि अडीवर जास्त लक्ष द्या. जेव्हा तुम्हाला तुमच्या हरभऱ्यावर लेट पेरणी या शेतकऱ्यांनी केलेली असेल तर घाटे अळीचा प्रादुर्भाव जास्त होतो शेतकरी मित्रांनो. तर या हरभऱ्यावर अडीवर जास्त लक्ष द्यावं. शेतात आल्यानंतर अडीच पाहावी आली का नाही आली. तर जर हरभरा आपला घाट्यावर आला का अडी पाहायची, पहिले तर अडी पाहायची. कारण घाटे अळीचा प्रादुर्भाव जास्त होतो. टेम्परेचर मध्ये वाढ राहते, लवकर घाटे अळीचा अटॅक होते त्याच्यावर. तर यासाठी पहिलेच आपण जसं फुलावर सुटायच्या अगोदर 1 इमॅक्टिनचा जर फवारा दिला तर समोर फायदा होईल, येणार नाही. तर फवारणी तेव्हाच मारावी तेव्हा आपल्या पिकावर अळी राहते, कोणता अटॅक होतो तेव्हा. आणि फुलावर असताना पाणी नका देऊ. जसजसं तुमच्या हरभऱ्याला माल कव्हर होत राहील, म्हणजे 25-30% जरी माल कव्हर झाला तर 1 पाणी तुम्ही देऊन द्या शेतकरी मित्रांनो. कारण की त्या हरभऱ्याची वाढच होत नाही. जसा माझा हरभरा इथला वाढला का नाही, इथला तो वाढतच नाही. त्याला थंडी दिवसच नाही मिळत. या हरभऱ्याला थंडीचे दिवस मिळतात म्हणून हा हरभरा वाढतो. त्या हरभऱ्याला मिळतच नाही. सगळ्या गोष्टी वातावरणावर आहे शेतकरी मित्रांनो. दुसरा आपण काही करू नाही शकत. पिकाला वातावरण पोषक पाहिजे. त्या पोषक वातावरणामध्ये जे काही आपण पाण्याचे नियोजन करतो, फवारणी करतो, हे त्याला पोषक ठरते. म्हणून आपल्या पिकातनी वाढ होते, सर्व गोष्टी आपल्या पिकाला मिळते. दिवस महत्वाचे आहे. असं म्हणतो शेतकरी मित्रांनो. बघा, ही माहिती आवडली असेल शेअर सबस्क्राईब करा. आणि आज सकाळीच व्हिडिओ बनवला. याचे कारण की आपण आज बाहेर गावी चाललेलो आहोत थोडंसं कामा करता. तर सायंकाळी व्हिडिओ बनणार की नाही बनणार तर काही माहिती नाही, म्हणून आज सकाळी माहिती शेअर केली आपण व्हिडिओद्वारे. तर बघा शेतकरी मित्रांनो, लेट पेरणीचा हा जो हरभरा आहे, जे आपण पहिले अगोदर पेरणीच्या हरभऱ्याला जे काही व्यवस्थापन करतो तेच व्यवस्थापन आपण त्या हरभऱ्याला करायचे आहे. फक्त काय थंडी राहत नाही म्हणून त्या हरभऱ्याची ग्रोथ होत नाही शेतकरी मित्रांनो. फवारणी वगैरे सेम, पण जास्तीत जास्त फवारणी करणे टाळावे. कारण की तापमानात वाढ होते, फवारणीची हिटेड वातावरण तयार होते, टाळावे. रोग आढळल्यास तेव्हाच फवारणी करावी. सर्वात म्हणजे पहिली फवारणी तर आवश्यकच आहे तुमच्या हरभऱ्याला. पहिली फवारणी तुम्ही सांगितलेलीच आहे, 28-28-0 खत, टिल्ट बुरशी असेल तर, आणि झेप
दाखवलं यासाठी. तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो. धन्यवाद.